ऋतुजास होम ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। चला तर आज आपण पाहणार आहोत इडली कशी बनवायची। त्यासाठी मी 3 वाट्या राशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडदाची डाळ पण घेतलेली आहे। आता याला 2-3 पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं। डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि याला रात्रभर किंवा 7 ते 8 तास असंच मुरू द्यायचं। तर आता पाहूत आपण तांदूळ आणि आपली डाळ भिजू घातलेली कशी झाली आहे। तर पाहू शकता आपले असे तांदूळ मस्तपैकी मुरलेले आहेत आणि डाळ पण मुरलेली आहे। आता याला मिक्सरला लावून घ्यायचं। मिक्सरला लावत असताना जास्त पाणी पण येऊ द्यायचं नाही। हे तांदूळ बारीक होईपर्यंत काढून घ्यायचे मिक्सरला। हे पाहू शकता आपले तांदूळ असे बारीक झालेले। आता याला काढून घ्यायचं एका पातेल्यामध्ये। त्यानंतर ही डाळ पण यामध्ये काढून घ्यायची। ही डाळ चिकट होती त्यामुळे मी तांदूळ अगोदर काढून घेतली, नंतर डाळ काढायला घेतली। त्यानंतर ही डाळ पण मिक्सरला लावून घ्यायची आणि यामध्ये डाळ पण बारीक करून टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही। आणि याला 2-3 मिनिटं असं मिक्स होईपर्यंत हलवून घ्यायचं। थोडं पाणी टाकायचं, जास्त पण टाकायचं नाही यामध्ये। आणि 2-3 मिनिटांनंतर यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं असं, जास्त पण पाणी नको यामध्ये। आणि त्यानंतर त्यामध्ये टाकून द्यायचा खायचा सोडा, चिमूटभर खायचा सोडा टाकून द्यायचा, कारण आपली इडली अशी लुसलुसत होते खायच्या सोड्यामुळे। त्यानंतर याला आता झाकून घ्यायचं 10 ते 12 घंट्यासाठी। आता आपण पाहणार आहोत आपलं पीठ कसं आंबलेलं आहे। तर हे पाहू शकता आपलं असं मस्त लगे पीठ आंबलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यानंतर इडली सोबत खाण्यासाठी आपण सांबार बनवणार आहोत। त्यासाठी मी तुरीची डाळ थोडी घेतलेली आहे, मसूरची डाळ थोडी, मुगाची डाळ थोडी घेतलेली। आता ह्या तिन्ही डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या। 2-3 पाण्याने डाळी धुवून घेतलेल्या आहेत। आता या कुकरला लावून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये थोडं पाणी टाकून द्यायचं आणि गॅसवर ठेवून द्यायचं आणि याच्या 2-3 शिट्ट्या होऊ द्यायच्या। आपली डाळ शिजेपर्यंत आपण इडलीला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी मी याला तेल लावून घेते। सगळ्या साईडने अगोदर तेल लावून घ्यायचं। नंतर यामध्ये हे पीठ टाकून द्यायचं। लई पण टच भरायचं नाही, कारण त्याला नंतर फुगायला पण जागा पाहिजे। तर इडली पातळ वरी ठेवून देणार आहोत आणि यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून द्यायचं। माझा छोटा ग्लास आहे त्यामुळे मी 2 ग्लास टाकलेले आहेत। पाहू शकता आपल्या पाण्याला पण उकळा फुटलेला। आता यामध्ये ठेवून द्यायची इडली। ठेवून दिल्याच्या नंतर यावर हे झाकण झाकून घ्यायचं आणि 10 ते 12 मिनिटं असंच राहू द्यायचं कमी गॅसवर। पाहू शकता आपल्या डाळीच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत। पाहू शकता आपल्या कुकरच्या शिट्ट्या पण झालेल्या आहेत। आता आपली डाळ शिजली का नाही ते पाहणार आहोत। हे पाहू शकता तुम्ही आपली डाळ अशी शिजलेली आहे। आणि त्यानंतर आपण ह्या डाळीला असा तडका देणार आहोत। तर यामध्ये थोडं गरम पाणी टाकून द्यायचं। बनवण्यासाठी मी अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे, थोडा कांदा पण चिरून घेतलेला आहे, बारीक कोथिंबीर चिरून घेतली आणि कढीपत्ता पण घेतलाय थोडा आणि आलं लसणाची पेस्ट पण तयार करून घेतलेली। आता त्याला आपण आपल्या सांबार करूया। आम्ही त्यासाठी लावून घेते गॅस लावल्यानंतर त्यावर पातेले ठेवून देते। पातेले 2 मिनिटं गरम होऊ देते। लगेच यामध्ये तेल टाकून देते। परतल्यानंतर यामध्ये लाल तिखट टाकून देते
आणि 1 चमचा सांबार मसाला टाकून देते. त्यानंतर त्यामध्ये कोथिंबीर सोडून देते आणि कढीपत्ता आणि 2 मिनिटं याला असंच परतून घ्यायचं. नंतर यामध्ये टाकून द्यायचं हा वरण. नंतर त्यामध्ये टाकून द्यायचं चवीप्रमाणे मीठ आणि याला असंच कमी गॅसवर 2 उकळ्या येऊ द्यायच्या. पाहू शकता आपल्या सांबराला अशा 2 उकळ्या आलेल्या आहेत. हे पाहू शकता आपलं सांबार असं मस्त लगेच झालेलं आहे, असा स्वाद यायला सुरू झालेला आहे. आता काढून इडली सोबत खायचं. आपल्या सांबराला तडका देण्यात झालेला आहे. आता आपण पाहू आपली इडलीला पण 10-12 मिनिटं झाले आहेत. आता उघडून पाहणार आहोत. ते पाहू शकता आपली इडली पण अशी मस्त लगेच फुगलेली आहे. शिजली का नाही पाहण्यासाठी यामध्ये अशी चमचा बुडून पाहायचा. या चमच्याला पाहू शकता काही झालेलं नाही. आपली इडली अशी परफेक्ट शिजलेली आहे. तर आता काढून घेऊ तिला. हिला काढून घेतल्यानंतर 2 मिनिटं थंड होऊ द्यायचं. 2 मिनिटं थंड झालेलं आहे. आता याला काढून घ्यायची. पाहू शकता आपली इडली अशी सुळसुळ निघत आहे. पाहू शकता तुम्ही आपल्या इडल्या अशा मुसमुशीत तयार झालेल्या आहेत आणि सांबार पण तयार आहे, चटणी पण तयार आहे. करू आता खायला सुरुवात. ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.